नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. माळीण दुर्घटनेला आज 12 वर्षे पूर्ण. 151 जणांना गिळणाऱ्या काळ रात्रीची वेदना आजही कायम. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. खासदार वाढवण्यापेक्षा युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढवा. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून उद्धव ठाकरे यांची टीका. दहीहंडी गोविंदांसाठी वसई विरार महानगरपालिकेकडून 10 लाखांचे विनामूल्य विमा संरक्षण. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध. राज्य सरकारचं परिपत्रक जारी. उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई. म्हाडा पुनर्विकास प्रकल्पावरील बदनामीला लगाम. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. 10 वर्षापासून शिक्षक भरती रखडली. माध्यमिक शिक्षणावर संकट. रायगडमधील अनुदानित शाळांना तासिका विस्कळीत. भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश. पूर्व परवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही. ठाण्यात सिद्धेश्वर तलाव परिसराचा कायापालट होणार. जागतिक दर्जाचा वॉटरफ्रंट प्रकल्प उभारणार. ठाण्याला नवं बिझनेस हब मिळणार. पुण्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महाविकास आघाडीचा महापालिका सभेत जोरदार आंदोलन. कामकाज ठप्प. शाळेच्या 50 मीटरच्या जंक फूडला बंदी. FSSAI परवाना सक्तीचा. महाराष्ट्रात शाळा, वसतिगृह, कॅन्टीनसाठी नवे नियम. शेअर मार्केट आणि ऑनलाईन टास्कच्या आमिषाला चौघे बळी. पुण्यात 46 लाखांची सायबर फसवणूक. बारामती तालुक्यातील 10 गावांचा स्मार्ट अँड इंटेलिजंट विलेज प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट. 1.5 वर्षात पुणे महापालिकेच्या 39 अग्निशमन जवानांना अधिकारी प्रशिक्षण. राष्ट्रीय महाविद्यालयात विक्रमी निवड. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसामुळे मोठी वाढ. राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट. 22 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.